पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या काही ठिकाणी आणि विशेषतः चाळीसगाव तालुक्यामध्ये तर सर्रास खाकी वर्दीतला पोलीस की ज्याच्याकडे आम्ही अपेक्षेने संरक्षण करता म्हणून बघतो, तो संरक्षण भक्षण करतोय का काय याचं चित्र नाही तर वास्तव चाळीसगाव तालुक्यात काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घडताना परवा अतिरेक त्या ठिकाणी झाला। आणि म्हणून चाळीसगाव तालुक्यातल्या संस्था संघटना सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठं धरणं आंदोलन केलं। तालुका आणि परिसर ढवळून निघाला। त्याचं वास्तव आपल्या पुढे जेव्हा मी मांडेल तेव्हा आपल्याला लक्षामध्ये येईल। कुठली निवडणूक नाही आता किंवा कुठला पॉलिटिकल स्टंट म्हणून नाही, पण वस्तुस्थिती अशी होती की पोलीस प्रशासनाने आमदारांच्या लोकप्रतिनिधींच्या दबावामध्ये येत चाळीसगाव तालुक्यामध्ये काही तरुणांना अक्षरशः त्या ठिकाणी मारहाण केल्यानंतर त्या तरुणाने MLC आपण ज्याला म्हणतो ती इंटिमेट केल्यानंतर पोलिसांनी जबाब घेऊन त्याच्यावर उचित कारवाई करणं अपेक्षित होतं। परंतु दबावातला पोलीस अधिकारी आणि त्यामुळे 1-2 दिवस नाही चक्क 46 दिवस झाले तरी जबाब घ्यायला पोलीस तिथपर्यंत पोहोचले नाही। आणि नंतर आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला असता पोलीस आले मध्य काळात, परंतु आल्यावर तू नको जबाब देऊ, स्टेटमेंट देऊ, मी सांगतो ते मी लिहिलं तू फक्त सही कर। म्हणजे आधुनिक इंग्रजांच्या रूपाने जेव्हा पोलीस दिसायला लागतात तेव्हा समाजामध्येही संताप त्या ठिकाणी होत होता। या पलीकडे जाऊन तो तरुण ऐकत नाही, मग त्या तरुणाच्या मित्राला पोलीस निरीक्षक PSI म्हणून असलेले घुले यांनी आणि एक हवालदार निलेश पाटील यांनी त्याच्या मित्राला उचलून पोलीस स्टेशन मध्ये आणलं आणि 12 तास डांबत ठेवत मारहाण त्या पट्ट्याने करत अक्षरशः जसं एका आपण सराईत गुन्हेगाराला तुडवतो तसं त्याला तुडवलं। आणि तू व्हिडिओ दे, तू सांग की मी हिजडा आहे, मी आमदारांना असं बोललो, मी माफी मागतो। म्हणजे या सगळ्या व्यक्तीच्या या सगळ्या कृतीतून दहशत बस त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो बस पोलिसांच्या माध्यमातून करत खोटे गुन्हे दाखल करत मूळ तुझा जो मित्र गुन्हा करतोय त्याला मागे घेतलं बरं नाही तर अशा हाल तुझे होतील। आणि 12 तासानंतर त्या तरुणाला सोडलं, ना कुठली तक्रार होती ना कुठली त्याच्या अगेन्स्ट काही कुठली एक हिस्ट्री त्या ठिकाणी नव्हती। या पलीकडे जात मग याच्यावर ते दोघं तरुण थांबत नाही तर मग त्यांच्यावर वन कर्मचारी जे तिथे होते, एक क्षेत्र आहे शेळीमेंढी प्रक्षेत्र, त्यातल्या कर्मचाऱ्यांना गुन्हा दाखल करायला सांगितला, खोटा गुन्हा की जो ड्राफ्ट या गुन्ह्यांनी करून दिला। सन्माननीय गुन्ह्यांचा प्रताप असा आहे की हे स्वतः ड्राफ्ट करून देतात आणि समोरच्याला फक्त सही करतो, बाकी मी बघून घेतो। आणि मग त्या कर्मचाऱ्यांमधला एक कर्मचारी स्वाभिमानी होता, तो म्हटला की हे घडलंच नाहीये, मी कसं मान्य करू, मी याच्यावर सही करणार नाही आणि मला मान्य नाही। आणि त्याची सही त्या ठिकाणी दबावात घेत तक्रार दाखल केली। आणि या उलट ज्याच्यावर अन्याय झाला, ज्याला मारहाण झाली, त्याचा तर न्यायनिवाडा बाजूला राहिला आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला दबावात आणण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। आणि याचा अतिरेक त्या ठिकाणी झाला आणि मग याच्यातून गावागावातले तरुण संघटित झाले। कारण की परवा सारथीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री मराठा समाजातले तरुण प्रवाहात या, तुम्ही रस्त्यावरची लढाई नका लढू, तुम्ही स्पर्धा परीक्षा, तुम्ही सारथी या माध्यमातून तुम्ही जीवन व्यवस्था तुम्ही चांगल्या व्यवस्थेत या। आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे कर्मचारी अधिकारी त्यांचा लोकप्रतिनिधी मराठा समाजातल्या तरुणांना अशा खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून एका प्रकारे उद्ध्वस्त करण्याचं काम जर करत असतील तर कथनी आणि करणीमध्ये फरक दिसतोय। आणि म्हणून देवेंद्रजींच्या या सगळ्या विचाराला हरताळ फासणारा आमदार आणि अधिकारी त्या ठिकाणी दुर्दैवाने चाळीसगावमध्ये आम्हाला दिसत आहेत। त्या पलीकडे जाऊन एवढ्यावर यांची कहाणी थांबली नाही। एक तरुण योजना दूत म्हणून सेतू केंद्र सेवा केंद्राच्या माध्यमातून 15 वर्षापासून काम करतो आणि मग बस स्थानकात ST चे स्मार्ट कार्ड तयार करून वितरण करत असताना गर्दी व्हायला लागली त्या ज्येष्ठ नागरिकांची। आणि मग त्याला नोटीस दिली ST डिपार्टमेंटने की बाबा ही गर्दी होते, तू ही व्यवस्था तू बघून घे, इथे त्रास नको आम्हाला। आणि मग त्यांनी पर्यायी स्वरूप म्हणून माझ्या कार्यालयातून वितरण चालू केलं ज्येष्ठ नागरिकांना। आणि मग तू उन्मेष पाटलांच्या कार्यालयातून वितरण करतो आणि त्याच्यावर शिंदे साहेबांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आणि पालकमंत्री आणि परिवहन मंत्र्यांचे फोटो लावून करतो। म्हणून नगराध्यक्ष महोदय आमदारांच्या पत्नी की ज्या स्वतः त्या ठिकाणी जात त्याच्याबरोबर काही गुंड घेऊन त्याला दमदाटी करत
त्याच्या लगेच पटापट त्याची सीडी, त्याची हार्ड डिस्क दुकानामध्ये झडती, जसं काही सीबीआयचे अधिकारी यांना परवाना दिलाय तसं त्याला त्या ठिकाणी झडती घेत पोलिसांकडे जमा करत त्याला 10 तास डांबून ठेवलं. मी जेव्हा फोन केला एसटी कर्मचारी अधिकाऱ्यांना, कुठली तक्रार त्याच्याकडे नाही त्याच्या विरुद्ध, आणि मग गोरगरिबांची सेवा करायला त्याला तिथे त्रास होत होता, नोटीस दिली म्हणून त्यांनी व्यवस्था माझ्या विचारून त्यांनी सुरू केली. म्हणजे गोरगरिबांचे काम जरी दुसरं कोणी करत असेल तरी आम्ही ते सहन करणार नाही. म्हणजे हा एका प्रकारे प्रचंड घमेंडी, आपण ज्याला म्हणू की अत्यंत दहशत, आणि राजकारणात माझ्याशिवाय आणि आमच्याशिवाय कोणीच काही करता कामा नये. आणि त्या तरुणाला देखील मनस्ताप झाला आणि पोलिसांनी देखील लोकप्रतिनिधींचं हातचं बावलं बनत त्या मुलाची हार्ड डिस्क 48 तासानंतर दिली. आम्ही सगळ्यांनी जाब विचारून ज्यावेळेस त्या ठिकाणी केला तेव्हा कुठे ती हार्ड डिस्क दिली. म्हणजे कायद्याचं राज्य राहिलं नाहीये, रूल्स रेग्युलेशन काही राहिले नाही यांना. मनाला वाटेल तसं, म्हणजे असं वाटायला लागलं इंग्रज बरे होते यांच्यापेक्षा. इतका अतिरेक, आम्ही देखील आमदार खासदार राहिलो पण असा अतिरेक कधी झाला नाही आणि कधी बघितला नाही आम्ही. आणि या सगळ्या परिस्थितीच्या पुढे जात त्या वाल्मिक माले चर्मकार समाजाचा तरुण फ्रस्ट्रेट झाला, परंतु तो स्वतः हिंमतवान होता. त्यांनी पुढे आला आणि मग पोलिसांपुढे सगळी आपबीती मांडली. आज एसपी पुढे आपबीती मांडली. एवढ्यावर या घटना थांबत नाहीये. एक वर्धमान धाडीवाल नावाचा व्यापारी, चाळीसगाव शहरातला नॉन व्यापारी, जो सामाजिक कामामध्ये पण भाग घेत असतो, वेगवेगळ्या दिव्यांग, बच्चू यांच्यासोबत काम करणारा व्यक्ती, त्याला घरातून भाजपाच्या नगरसेवकांनी उचलत मारत मारत पोलीस स्टेशन पर्यंत आणलं. म्हणजे एका प्रकारे धिंड काढली. आणि धिंड काढत काढत 2-2.5 तास पोलिसांना ठिया झाला. आमचे नगरसेवक त्या ठिकाणी होते, त्यांनी देखील जाब विचारला की काय कारण आहे. आणि शेवटी कुठलाही गुन्हा नाही, त्याला दबावात कुठली धमकी दिली गेली, तुला इथे अडकू तिथे अडकू, तो थांबला. पण दुर्दैव याचं वाटतं की पोलिसांच्या समोर बाजारपेठेमध्ये भर दिवसा एका व्यापाराला मारत मारत धिंड काढल्या जाते. एक नोटीस नाही, एक प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन नाही. साधं कालच्या आंदोलनात त्या महिलेचं जेव्हा पत्र वाचलं माझा संताप झाला आणि माझ्या तोंडून नको निघायला, पण ती संतापात निघालेली शिवी त्याला मला इमिजिएट संध्याकाळी FIR अदखल पात्र गुन्हा दाखल करत मला तो दिला जातो. आणि मात्र गुंड रस्त्यावर धिंड काढत जातात, त्यांना मात्र 40 दिवस झाले, एक नोटीस नाही. मी तो जाब PI विचारला आणि आम्हाला वाटेल तेव्हा करू. अरे म्हणजे कोणाचा धाक राहिलेला नाहीये. आणि अशा पद्धतीने त्या व्यापाऱ्याला दडपणात घेऊन तू जर पुढे आला तर तुला वेगळ्या मॅटरमध्ये अडकू, आणि तो व्यापारी हिंमत करत नाही. अशा अनेक मॅटर्स त्या ठिकाणी घडतायत आणि म्हणून याचा अतिरेक झालाय. एवढ्यावर थांबत नाहीये. एक पोलीस कर्मचारी, चाळीसगाव शहरातली रहिवासी, चाळीसगाव पोलीस स्टेशन मध्येच काम करत असताना हाच PSI घुले आणि त्याला संरक्षण देणारा PI म्हणेल त्या कर्मचारीला ज्या पद्धतीने त्यांनी, महिला कर्मचारी ती, तिचा ज्यावेळेस अर्ज वाचला की तुला माझ्यासोबत यावं लागेल, नाही तर कंट्रोल रूमला जमा करेल, तुझं SCR खराब होतील, तुला मनस्ताप होईल, आणि अजून नको त्या तिच्या पत्रातले शब्द जेव्हा वाचतोय तेव्हा कळतंय केवळ मानसिक नाही तर त्यापुढे जाऊन शारीरिक सुद्धा वेगळ्या पद्धतीने वेदना देण्याचं काम होतंय. आणि दुर्दैव असं आहे की 26/6/2025 म्हणजे 1 वर्षापूर्वी दिलेली तक्रार आहे. 1 वर्ष झालं, त्याच्यावर कार्यवाही तर दूर आहे, त्याला जमा करून त्याच्यावर कार्यवाही तर दूर राहिली, पण या कर्मचारीच्या महिला कर्मचारीवर खोटे गुन्हे दाखल करत, तिला वेगळ्या गुन्ह्यामध्ये अडकवत, तिला मनस्ताप करत, तिला कंट्रोल रूमला जमा केलं, जेणेकरून तिची हिंमत व्हायला नको, ती पुढे यायला नको, यांच्या विरुद्धची तक्रार पुढे जायला नको. मात्र तिने देखील पुढे फिर्याद पण दाखल केलेली आहे. इथं अर्ज होता तक्रार, आता FIR मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे होतं सुमोटो, इथं झालं नाही, पण तिने पाठपुरावा केला आणि तक्रार झाली, पण मात्र अजूनही कार्यवाही किंवा ऍक्शन झाली नाही. या उलट त्या PSI ला बक्षीस दिलं गेलं आमदार महोदयांकडनं की तुम्ही PSI म्हणून तर काम करा, उलट ट्रॅफिकचं पण इन्चार्ज व्हा. ज्या ट्रॅफिकला API असताना या PSI ला ती जबाबदारी दिली की तू अजून त्या ठिकाणी बढती घे. म्हणजे तू जर अशा पद्धतीने गुंडगिरी आणि दहशत करून माझ्यासाठी काम करत असेल तर तुला बक्षीस दिलं जात असेल तर देवेंद्रजी, तुमच्या बोलण्यात आणि तुमच्या आमदारांच्या कथनीमध्ये प्रचंड तफावत त्या ठिकाणी आहे. तुमच्या विचाराला हरताळ फासण्याचं काम जर चालू असेल
तर मला असं वाटतं प्रथम राष्ट्र, द्वितीय त्या ठिकाणी म्हणणारा समाज आणि मी लास्ट, याला हरताळ फासण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे. एवढ्यावर या महिलेला यांनी थांबवलं आणि या महिलेला वेगवेगळ्या मॅटरमध्ये अडकवायचा प्रयत्न केला, खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला. पण ती महिला पण त्या ठिकाणी जेव्हा तिचा स्वतःवर आपबीती आली, जेव्हा तिचा स्वतः इब्रतीचा प्रश्न आला आणि मग तिने तो सगळी बाजू लावून धरली. आणि सुदैवाने काल हे ऍप्लिकेशन माझ्या हातामध्ये आंदोलन करताना आलं आणि ते जेव्हा वाचलं आणि त्यावेळेस माझ्या तोंडून त्यावेळेस हे निघालं. आणि तुम्हाला सांगतो एवढ्यावर हे थांबले नाही, हो हिला स्थानिक गुंडांकडे मारहाण केली, तिला म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये शिवीगाळ केली. मधल्या काळात तिच्यावर खूप दबाव आला. मी काल आहोत प्रेसमध्ये बाईटमध्ये जास्त जाईल, पण फॅक्ट अशी आहे की थोडक्यात मारहाण करणे, तिला दबाव आणणे, तिला पोलीस स्टेशन शिवीगाळ करणे, म्हणजे राज्य गुन्ह्याचं पोलीस स्टेशन संरक्षण केंद्र आहे का ते गुंडांचं केंद्र आहे, म्हणजे अशी वास्तव या ठिकाणी कुठलाही आपण ज्याला म्हणतो खोटं तुमच्याकडे न मांडता फॅक्ट्स ज्या मांडतो. आणि त्याच्या हाईट काय झाली, किसनराव जोरवेकर नावाचे एक संपादक सरपंच टाकी प्रचाराचे राहिलेले आहेत ते, आणि जवळजवळ 74 वर्षाचा तरुण, कर्करोग, कॅन्सर, केमोथेरपी चालू आहे. आणि स्विमिंगला जाताना एका तरुणाने त्यांना त्या ठिकाणी बुडवण्याचा प्रयत्न केला, आपापसातले वैमनस्य होतं आणि त्याचे सीसीटीव्ही फुटेज होते. त्यांनी तक्रार केली, 24 दिवस त्याच्यावर ऍक्शन नाही घेतली आणि त्यांच्या पेपर मधून या गुन्हेविषयी त्यांनी छापलं की गुन्हेचं अशा पद्धतीने काम चालू आहे, अशी चुकीच्या पद्धतीने घडणी आहे आणि त्याच्याविषयी चुकीचं छापलं. म्हणून या बहादराने गावातल्या अनेक लोकांना सांगितलं की तुम्ही तक्रार द्या, मी याला उचलतो, तुम्ही तक्रार द्या. आणि कोणी तयार झालं नाही. आमचे काही नगरसेवक, काही विरोधी पक्ष नेत्यांना तयार करायचा प्रयत्न केला. शेवटी त्यांनी त्यांचं वैमनस्य असलेल्या अण्णा गवळी नावाच्या तरुणाला पकडलं. यांनी FIR लिहून घेतली, तू फक्त सही कर. सही केली आणि त्यांना त्याच सेकंदाला 307 दाखल करून मध्ये ठेवलं. म्हणजे दोघांवर 307 केल्या. म्हणजे एक थेंब नाही, दोघांचं एक ब्रश शब्दाचं भांडण नाही, दोघांचं दर्शन नाही. म्हणजे हा म्हणजे वेगळाच प्रकार देवेंद्रींच्या गृह खात्याचा हा 40गाव मध्ये आजब पोलीस विभागाची कथा. या गुन्ह्याने दोघांवर 307 दाखल करत आम्ही जाब विचारायला गेलो तर मला उलट अजून त्या ठिकाणी आरेरावी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इतकी हिंमत, इतकी गुंड प्रवृत्तीचे पोलीस जर त्या ठिकाणी या गुन्ह्याच्या रूपाने असतील तर कसा न्याय त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून आज आम्ही SP साहेबांकडे मांडली. कालपर्यंत जो दबावातला पोलीस दिसला, आज बघू. श्रीकांत दिवरे साहेब जे आहेत SP यांना आम्ही बोललो, तुमचं नाव श्रीकांत म्हटलं. आम्ही लहानपणी पाहिलं होतं एक श्रीकांत चौकार मारणार, तुम्ही एक चौकार तर मारा. आता अपेक्षा आहे मारतात का नाही का तेही दबावात येतात. मला खात्री आहे की ते IPS आहेत, ते त्याच्यावर कारवाई करतील. आम्ही सांगितलं तात्काळ त्याला कंट्रोल जमा करा, एवढी गंभीर बाब आहे, 1 वर्ष झाली, इतकी इव्हिडंट आहे. ते तरुण इथे आलेले आहेत आणि त्यावर आम्ही त्यांना सांगितलं की याच्यावर जरब बसली पाहिजे. या सगळ्या माध्यमातून आज आपल्या पुढे यासाठी मांडतोय की मीडियाच्या माध्यमातून अजून त्याला ट्रोल करणे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वळण देणे, त्याच्यातल्या एखादी शब्दाचा ब्रश शब्द करणे, असे सगळे प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की आपल्या माध्यमातून समाज घटकांपर्यंत हे सगळं गेलं पाहिजे की कशा पद्धतीने हे पोलिसांचे आणि अनेक आमच्या पुढे जसं जसं कालची घटना घडली, रोज मेसेज येत आहेत, रोज तासाला कॉल येत आहेत की आमच्या बद्दल असं घडलं, आम्हाला याचा त्रास होतोय. म्हणजे एकंदरीत पोलिसांचं या ठिकाणी खाकी वर्दीतला ठराविक अधिकाऱ्यांमुळे पोलीस विभाग बदनाम होतोय. पोलीस त्या ठिकाणी रक्षक न होता भक्षक बनल्याचं 40गावात बघायला मिळतंय आणि लोकप्रतिनिधी याला खत पाणी घालण्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. आणि जर या पद्धतीने आपल्याला निवडून दिलेला एवढ्या मोठ्याने त्याचा कल लोक विकासाच्या ऐवजी तुम्ही जर दहशत आणि पोलिसांनी याला गाडा, याला पाडा, याला नाडा अशा पद्धतीने होत असेल तर मला वाटतं मोठा खेद त्या ठिकाणी आहे. आणि त्यासाठी आज आपल्या माध्यमातून समाजापुढे येण्यासाठीची पत्रकार परिषद आहे.